गांजा विक्री करणाऱ्या दोघांना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। अमित भुईंबर आणि सिद्धराम कुडगी अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून 2.25 किलो गांजा जप्त केलाय। इचलकरंजी शहर परिसरात गांजासह अंमली पदार्थ, नशिले इंजेक्शन विक्रीचं प्रमाण वाढलं आहे। त्यामुळे पोलिसांची यावर करडी नजर आहे। कलानगर चंदूर मार्गावर किसान चौक परिसरात एक जण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अमित भुईंबर याला ताब्यात घेतलंय। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये 2.25 किलो गांजा मिळून आला। त्याच्याकडे गांजाबाबत विचारणा केली असता त्यानं तो सिद्धराम कुडगी याच्याकडून आणल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन 45,000चा गांजा जप्त केलाय। पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत प्रवीण साने, किशोर सूर्यवंशी, शिरीष कांबळे, विकास चौगुले, संग्राम पाटील, गणेश सनदी सहभागी झाले होते। दरम्यान अटक केलेल्या दोघांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।